नमस्कार मित्रांनो. एमबीटे ट्रॅशिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागेल त्याला कृषी सौर पंप योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. या शेतकऱ्यांना आता पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तर या शेतकऱ्यांच्या मनात जी काही शंका निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांनी पेमेंट करावं का? तर हो, ज्या शेतकऱ्यांना पेमेंटसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी पेमेंट करावे. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते, की पेमेंट करावं का? तर हो, तुम्ही पेमेंट करू शकता. कसल्याही प्रकारची त्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही. परंतु पेमेंट करताना काळजीपूर्वक पेमेंट करणं गरजेचं आहे. आता जी काय लिंक आहे, जे काय अधिकृत पोर्टल आहे, त्या पोर्टलच्या माध्यमातूनच आपण पेमेंट करणं आवश्यक आहे. इतरत्र कुठेही कुणी पाठवलेल्या लिंकवरून पुन्हा किंवा खोटून पेमेंट करू नका. या गोष्टीची काळजी घ्या. परंतु पेमेंट करण्याआधी, पेमेंट केल्यानंतर लाभ कधी मिळणार? याचे जे काही नियम अटी आहेत, ते कशा पद्धतीने राबवलं जाणार, याची आधी माहिती घ्या. त्यानंतर पेमेंट करायचं किंवा नाही करायचं, याचा डिसिजन घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करावं किंवा नाही करावं, याबद्दलची सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडलाच, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्या शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय, की पेमेंट पर्याय उपलब्ध झाला आहे. पेमेंट करावं किंवा नाही करावं. शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला, आता यामध्ये एक गोष्ट तुम्ही जर बघितली असेल, हे लक्षात आलं असेल, की ज्या शेतकऱ्यांनी जेवढ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पेमेंटचे पर्याय उपलब्ध झालेत. याआधी असं होतं का? तर नाही. आधी अर्ज तपासणी केला जायचा. अर्जामधील सर्व गोष्टी सर्व बारकाईने तपासल्या जायच्या. त्यानंतर शेतकऱ्यांना पेमेंटसाठी पर्याय दिला जायचा. परंतु मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ते का टार्गेटही मोठं आहे. त्यामुळे असं होणार आहे हे बी मान्य करू आपण. परंतु याची जे काय अधिकृत सूचना असेल किंवा याचा जो काही कालावधी असेल, की तुम्ही पेमेंट केल्यानंतर दिवसात तुमचा अर्ज मंजूर होणार किंवा किती दिवसांनी तपासला जाणार. तपासल्यानंतर जर काही त्रुटी असतील, त्या त्रुटी काढण्यासाठी तुम्हाला वेळ किती दिली जाणार? ती काढल्यानंतर सर्व जर अर्ज आपला मंजूर झाला, मग पुढे आपला पंप जे काही इन्स्टॉलेशन आहे ते केले जाणार. त्यासाठी व्हेंडर सिलेक्शन कधी करायचं? सर्व गोष्टींची माहिती अधिकृतपणे देणं आवश्यक होतं. परंतु सध्या या निवडणुकीच्या जे काही गोंधळ आहे, जे काही निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळं याची अधिकृत माहिती किंवा अधिकृत अशी घोषणा काही होत नाहीये. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेत. की पेमेंट करावं का? तर हो, तुम्ही पेमेंट करू शकता. परंतु याआधी गोष्टी लक्षात घ्या, जे की यामध्ये काय झालं, आधी अर्ज तुमचा तपासला जाणार आहे. जर तुमचा अर्ज 100% खात्रीशीर तुम्हाला वाटत असेल, ते गोष्ट मी पात्र आहे, मी रिजेक्ट होण्यासारखं कसल्याही प्रकारचं कारण नाहीये, तर तुम्ही बिनधास्तपणे पेमेंट करून ठेवू शकता. परंतु पेमेंट करताना आधी विचार हा करा, पेमेंट केल्यानंतर पंप कधी मिळेल ह्याची गॅरंटी नाही. किंवा अर्ज मंजूरच होईल याचीही नाहीये. त्यामुळे या गोष्टीचा आधी विचार करा. नंतर ठरवा पेमेंट करायचं किंवा नाही करायचं. पेमेंट जरी आपण केलं आणि जरी आपला अर्ज रिजेक्ट झाला, तर आपल्याला अर्जाची दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाईलच. पण कधी? हा मुख्य पर्याय आहे या ठिकाणी. जे काय मुख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो, की कधी? या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सध्या आपल्यापाशी नाहीये. कारण आपल्याला तशी अधिकृत काही सूचना किंवा माहिती प्राप्त झालेली नाहीये. तर यामध्ये आणखी बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय होता, की सर माझ्याकडून अर्ज करताना डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झाले होते. तरी सुद्धा मला पेमेंटचा पर्याय उपलब्ध झालाय. या शेतकऱ्यांचं पुढं काय? त्यांनी जर पेमेंट केलं, तर त्यांचा अर्ज अप्रूव्हल होणार किंवा रिजेक्ट होणार. पण रिजेक्ट जरी झाला, तरी कधी होणार आणि त्यांना परत संधी कधी मिळणार? त्या गोष्टीची जी काय इन्फॉर्मेशन आहे, जी काय माहिती आहे, ती अधिकृतपणे दिलेली नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात. तर तुम्हाला या सर्व गोष्टीशी किंवा ज्या दिवशी ज्यावेळेस पंप येईल त्यावेळेस येईल, परंतु सध्या पेमेंट करून टाकू. या गोष्टीत जर तुमची तयारी असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे पेमेंट करून ठेवू शकता. परंतु जर आपल्या मनात भीती असेल किंवा आपल्याला कधी पंप येईल, काय होईल, या गोष्टीत जर आपल्याला अधिकृत माहिती आल्यानंतरच जर आपल्याला पेमेंट करायचं असेल, तर थोडा वेट करा. पेमेंट पर्याय कुठेही जाणार नाही. तुम्हाला पेमेंटसाठी पर्याय परत उपलब्ध होईल. तुम्हाला हवं त्यावेळेस पेमेंट करता येईल. परंतु सध्या अधिकृत अशा सूचना येऊ द्या. कशा पद्धतीने राबवतो हे पाहायचं असेल,
तर नंतर पेमेंट करा. तर आपली तयारी असेल या गोष्टीशी, त्यामध्ये की तुम्ही अर्जात पात्रता आहे, तुमची कागदपत्र सर्व व्यवस्थित आहेत, अर्ज मंजूर होणार याची तुम्हाला गॅरंटी आहे, तर तुम्ही बिनधास्तपणे पेमेंट करून ठेवू शकता. आणि पंप 6 महिन्यांनी जरी आला, तरी त्या 6 महिन्याची सुद्धा वेटिंग करण्याची तुमची क्षमता असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे पेमेंट करू शकता. परंतु जर आपली क्षमता नसेल 6 महिने वेटिंग पिरियड करण्याची किंवा आपला अर्ज मंजूर होतो किंवा नामंजूर होतो, याची आपल्याला गॅरंटी नसेल, तर थोडा विलंब करा. थोडं पेमेंट आकडतं घ्या. याची ज्यावेळेस पूर्ण माहिती मिळेल, त्यावेळेस आपल्याला माहिती दिली जाईल. त्यावेळेस आपण पूर्णतः अर्ज सादर करू शकता किंवा परत पेमेंट करू शकता. आता अशी अधिकृत माहिती देणं आवश्यक होतं. परंतु विभागानं सध्या या सुट्ट्याचा काही गोंधळ दिवाळीच्या सुट्ट्यामुळं काही हे झालं. त्यासोबतच मध्येच ऑप्शन देण्यात आले. परंतु ज्या शेतकऱ्यांना ऑप्शन दिलेले आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी काही सूचना पोर्टलवरही उपलब्ध नाहीत. त्यासोबतच कोणत्या अधिकाऱ्यासोबतही नाहीत. जर तुम्ही यासाठी अधिकृत माहिती जर तुम्हाला पाहिजेच असेल, तर जवळील जे काही महावितरणचं कार्यालय असेल, त्या ठिकाणी जाऊनही चौकशी करू शकता. त्या ठिकाणाहून जर तुम्हाला काही माहिती मिळाली तर पहा. त्यांनी जर पेमेंट करायचा असा आग्रह केला, तर बिनधास्त पेमेंट करा. अशी काही अडचण नाहीये. जर तुम्ही पेमेंट केलं तुमचा अर्ज रिजेक्ट झाला, तर परमनंटलीच रिजेक्ट झाला, तरी तुमचं पेमेंट परत येतं. पेमेंट डायरेक्ट कुठेही जात नाही हे लक्षात ठेवा. फक्त पेमेंट करताना जे काय मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं आणि आत्ताही सांगतो, काळजीपूर्वक पेमेंट करा. अधिकृत साईटवरच पेमेंट करा. त्या गोष्टीची सावधगिरी बाळगा आणि बिनधास्तपणे पेमेंट करू द्या. पेमेंट केल्याशिवाय आपला अर्ज तपासणीला जाणार नाही. अर्ज तपासणीला गेल्याशिवाय आपला अर्ज मंजूर होणार नाही आणि आपला अर्ज मंजूर झाल्याशिवाय आपल्याला स्टोअर पंप मिळणार नाही. याही तेवढ्याच महत्त्वाच्या आणि खऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पेमेंट आपल्याला करावंच लागेल. जर आपल्या मनात भीती असेल, थोडं वेट करा. थोडं एक आणखी 4-8 दिवस थांबा. काही आणखी अपडेट येतं का याची आपण वाट पाहू. अपडेट जर आलंच, तर चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचाही प्रयत्न करू. तर चला, हे काय शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते. पेमेंट करावं का? मी त्यांना फोनवरही कॉलच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिलं होतं. पेमेंट करू शकता. पेमेंट करायला काही अडचण नाही. परंतु पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लाभ कधी मिळणार? याची जर तुम्हाला जास्त घाई असेल, तर तुम्ही सध्या पेमेंट करू नका. तर तुम्हाला 6 महिने, 8 महिने तुम्हाला पंप मिळणार. तुमचा अर्ज जर मंजूर झाला तुमचा, तुम्ही सर्व गोष्टीत पात्र ठरलात, तुम्हाला पंप मिळणार. परंतु कधी मिळणार याची म्हणजे तारीख फिक्स नाहीये. त्यामुळे पेमेंटसाठी थोडा विलंब करा असं सांगतोय. त्यांना या गोष्टीची समज 6 महिने जे वेटिंग करू शकतात, त्या शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे पेमेंट करा. कसल्याही प्रकारची अडचण नाहीये. तर चला, जर व्हिडिओ आवडलाच असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून येणारं प्रत्येक योजनेचं अपडेट असेल किंवा काही माहिती असेल, ती आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.